हिंगोलीतून बातमी आहे। हिंगोलीमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेची दुरावस्था समोर आली आहे। या शाळेमध्ये 1ली ते 4थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवलं जातं। यातल्या 4 पैकी 3 खोल्या पूर्णतः मोडकळीस आल्यात। इथे वरती असलेले पत्रेही गळतायत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गामध्ये बसणं देखील कठीण झालंय। शिवाय या वर्गांच्या भिंतींनाही भेगा पडल्यात। त्यामुळे या मोडकळीस आलेल्या शाळेमध्ये विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत आहेत। शासनाला आमची फक्त एवढीच विनंती आहे की त्यांनी आम्हाला वर्गखोल्या व शाळेसाठी फरशा व आम्हाला बसण्यासाठी बेल्ट एवढीच आमची शासनाला विनंती आहे। आणि आमच्या शाळेची जे वर्गखोल्या आहेत त्या आम्हाला बांधून द्याव्या। शाळेत आमच्या पाणी गळत आहे आणि त्या पाण्यामुळे आमचे वह्या पेन पुस्तकं सगळं दिसत आहे। त्याच्यामुळे आम्ही जिल्हा परिषद शाळेत कसं शिकावं? आमची मागणी की आमची शाळा